तसं तर तुम्ही जेव्हा आपल्या शाळेत जाता तेव्हा अनेक प्रकारच्या विद्या शिकता, इतिहास शिकता, भूगोल शिकता, हे सर्व तुमच्या उपयोगी पडणार आहे. परंतु आज जी विद्या शिकणार आहात ती तुम्हाला जीवनभर खूप उपयोगी पडणार आहे, खूप उपयोगी पडणार आहे. कोणती विद्या शिकणार आहात? चांगलं जीवन कसं जगावं, असं जीवन ज्यामुळे आपणही सुखशांतीने राहू आणि इतरांनाही सुखशांतीने राहण्याची संधी देऊ, त्यांची सुखशांती भंग करणार नाही. हेच चांगले जीवन आहे. आपल्या वाणीनं, आपल्या शरीरानं असं कोणतंही काम करणार नाही ज्यामुळे दुसऱ्यांची हानी होईल, त्यांची सुखशांती भंग होईल. मिनिटांचं हे सेशन लाभलेलं आहे. यासाठी माननीय श्री सुहास ऐके सर आपल्या इथे आले. आपण या मित्र उपक्रमामध्ये काय काय अनुभवलं तर सर्वप्रथम एकाग्रता. जेव्हा आपण कोणत्याही गोष्टीसाठी एकाग्र होतो तेव्हा नंतर आपल्याला जी काही कामं करायची असतात त्या कामांमधल्या आपल्या चुका कमी होतात. आजच्या मित्र उपक्रमाअंतर्गत आपण या ठिकाणी जमलेला आहोत. आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सुरे मॅडम, तसेच हा उपक्रम घेण्यासाठी आलेले गहिरे सर आणि माझ्या सहकारी शिक्षिका गायकवाड मॅडम. आपण या ठिकाणी मित्र उपक्रम का करतोय आता आणि तुमचा फोकस हा तुमच्या अभ्यासामध्ये कसा राहील. जेव्हा महाराष्ट्र शासनाच्या लक्षात आलं की विद्यार्थ्यांची गुणवत्ता 2012 पर्यंत जे सर्वे झाले विविध आणि त्या सर्वेमध्ये विद्यार्थी मागे पडताना दिसायला लागले, तेव्हा 2012 पासून हा मित्र उपक्रम महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू झाला. आणि हा जो सुरू झालाय तो विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सुरू झालाय. उदाहरण सांगतो, आपल्या शाळेतली विद्यार्थिनी आहे गिरिजा. कुठे आहे गिरिजा? रेल्वे आहे. तिला मी स्पर्धेसाठी घेऊन गेलो. तिने 45 दिवस खूप चांगली प्रॅक्टिस केली दोरी उडीची. पण जेव्हा अंतिम सामना तिचा होता, अंतिम स्पर्धा होती, जेव्हा दोरी उडी इतर माझ्याकडे भरपूर तिने बरोबर मारून दाखवली, पण त्या ठिकाणी ती जेव्हा गेली आणि तिला तो प्रेशर सहन झाला नाही आणि तिची दोरी उडी अडकायला लागली. बरोबर, 4-5 वेळा आपण अडकलो आणि त्यामुळे आमचा नंबर गेला. हे कशामुळे झालं तर ती शाळेमध्ये आपलं जे वातावरण होतं त्या वातावरणामध्ये एकदम फिट बसत होती. पण जेव्हा त्या ठिकाणी ती स्पर्धा होती, परीक्षक होते, बाहेरचं वातावरण होतं, तिला थोडीशी भीती वाटली ना, ती कबूल करते. हे होऊ नये, हे आपलं होऊ नये यासाठी हा मित्र उपक्रम आहे. तुम्ही कशामध्येही सहभागी व्हा. कोणतीही स्पर्धा असेल, जीवनामध्ये सुद्धा आपल्याला डिसिजन घ्यावा लागतो, निर्णय घ्यावा लागतो. आणि निर्णय घेताना आपण कधी कधी चुकतो किंवा आपला घाईघाईत निर्णय होतो. काल